नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपला पॅट परीक्षेचा इयत्ता 8वीचा पेपर आहे आणि या पेपरची संपूर्ण रिव्हिजन मित्रांनो आज आपण घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. संपूर्ण रिव्हिजन आपण घेणार आहोत. तर पटकन जाऊयात पुढे. प्रत्येक महत्त्वाची गणितं, जी गणितं उद्याच्या परीक्षेला येऊ शकतात, ज्या प्रकारची गणितं येऊ शकतात, अशी एक इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. बोर्डाने आपल्या वेबसाईटवरती ही प्रश्नपत्रिका अपडेट केली होती. जुनी आहे परंतु खूप इम्पॉर्टंट आहे उद्याच्या पेपरसाठी. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा, कारण अजून पॅट परीक्षेच्या अनुषंगाने बऱ्याचशा व्हिडिओ आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील. तर बघा, जाऊयात पटकन पुढे. पहिला जो प्रश्न आहे मित्रांनो हा फिक्स असतो. हा प्रश्न तुम्हाला नेहमी येतो. तो म्हणजे कुठला, की संख्या अक्षरात लिही. संख्या तुम्हाला अक्षरात लिहायला प्रश्न येतो. बघा कसा आहे, इथं 60,512. इथं आपण लिहिणार 60,512, 1,512, 512. ओके, ही संख्या आहे. संख्या मित्रांनो बदलू शकते. 60,512 च्या 70,713, 28,512 काही येईल मित्रांनो. पण असा प्रश्न तुम्हाला येणार, संख्या अक्षरात लिहा आणि इथे तुम्हाला 1 मार्क मिळाले पाहिजे. दुसरा 1 मार्क तुम्हाला मिळू शकतो संख्या अंकात लिहायच्या मित्रांनो, अंकात. 25,025. बघा, हे 25,025 तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. 25,025 ही संख्या तुम्हाला अंकात लिहायचे. अक्षरात लिहा आणि अंकात लिहा. 2 प्रश्न तुमचे कन्फर्म आहेत. दोन्ही प्रश्न तुम्हाला इथे 1-1 मार्काला विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे, संख्येचे विस्तारित रूप दिले आहे, त्यावरून संख्या लिही. 90,000, 8,000 आणि 4,000. काय आहे बाबा 90,000? 1 2 3 4 0. त्याच्यानंतर 800 आहेत, 800 आणि त्याच्यानंतर आपल्याकडे 4 आहे. सगळ्यांची बेरीज करा. हे 4, हे 0, हे 8, हे 0, हे 9. किती झालं? 90,804. मित्रांनो एकदम सोपा प्रश्न आहे. हा प्रश्न येऊ शकतो किंवा 90,804 ही संख्या दिली जाईल आणि तिचं विस्तारित रूप लिहा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. विस्तारित रूप लिहा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. दोघांपैकी एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाईल किंवा दोन्ही प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर हे प्रश्न बघा याच टाईपचे येतील. आकडे वगैरे बदलून बेरीज करा. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या 3 कन्सेप्ट, 4 कन्सेप्ट अतिशय महत्वाचे आहेत. याच्यावरती हमखास आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे याची तयारी करायची आणि हे आलंच पाहिजे. बेरीज करणं लय सोपं. 8 आणि 3 11चे 1 हातच्याला आला 1. 7 आणि 3 10 आणि 1 11चे 1 हातच्याला आला 1. 5 आणि 6 झाले आपल्याकडे 11 आणि 1 12चे 2 हातच्याला आला 1. 7 आणि 1 8 आणि 1 झाला 9. 9,211. मित्रांनो बेरीज करा, लय सोपं आहे. इथं तुम्हाला 1 मार्क आरामात येतील. इथं मार्क गेले नाही पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी. पर्यावरण सप्ताह अंतर्गत शिरोळ व हातकणंगले तालुक्यात अनुक्रमे 55,275 आणि 65,079 एवढी झाडं लावण्यात आली. तर दोन्ही तालुक्यात एकूण किती झाडं लावण्यात आली? मित्रांनो एकूण म्हणजे बेरीज. बाबा इथं शिरोळ तालुक्यामध्ये 55,275 अधिक हातकणंगलेमध्ये आहे आपल्याकडे 65,069. मित्रांनो दोघांची बेरीज करा, काय टेन्शन घेऊ नका. दोघांची बेरीज करून जे उत्तर येईल ते तुमचं. बघा 9 आणि 5 14चे 4 हातच्याला 1. 7 आणि 7 14 आणि 1 15चे 5 हातच्याला 1. 2 आणि 1 झाले 3. 5 आणि 5 10चे 0 हातच्याला 1. 6 आणि 5 11 आणि 1 12. मित्रांनो 1,20,354 झाडं लावण्यात आली असं मला लिहिता येईल. फक्त तुला बेरीज करायची. काय बाकी एवढं जाऊन झेंडा बिंडा ना लावायचा. एकदम साधा सोपा विषय. एकदम कसा प्रश्न आहे, सीधा साधा सा भोला भाला सा ये सवाल है दोस्तों. पुढचा प्रश्न वजाबाकी कर. वजाबाकी कर मित्रांनो 4थी 5वीची गणित आहेत, पहिली दुसरीची. 5तून 2 गेले 3. 2तून 5 जात नाही भावड्या. 12तून घालव. 2तून 5 जात नाही. 12तून 5 गेले किती राहिले? 7. आजच्याला 1 आला. 6तून 1 गेले 5 बरोबर आणि 11तून 7 गेले 4. 4,573. बघा 2तून 5 गेले 3. 12तून 5 गेले 7. आजच्याला 1 आला. 6तून 1 गेले 5 आणि 11तून 7 गेले 4. एकदम सिंपल आहे. आता हा पुढचा प्रश्न बघा. एका संस्थेने काय केलंय, सामाजिक उपक्रमासाठी 75,000 रुपये जमा करायचं ठरवलं. यांनी ठरवलं की बाबा आपण 75,000 रुपये जमा करायचे, लोकांकडून गोळा करायचे 75,000 रुपये. लोकसहभागातून संस्थेला 81,650 रुपये मिळाले. ठरवलेलं की 75,000 रुपये गोळा करायचे, पण मिळाले तर जास्त, 81,650 रुपये मिळालेले आहेत. तर संस्थेला ठरवलेल्या रकमेपेक्षा किती रक्कम जास्त मिळाली? किती जास्त मिळाले? तर त्यासाठी आपण काय करणार, हे जे मला मिळालेले आहेत 81,650 याच्यामधून मी काय करणार, 75,000 रुपये वजा करणार. म्हणजे मला जे जास्त पैसे मिळाले ते मिळतील. 0तून 0 गेले 0, 5तून 0 गेले 5, 6तून 0 गेले 6,
एकातून 5 जात नाही, एकाचे 11 करा, 11तून 5 गेले 6, हातच्याला इथं 1 दिला, 8तून 7 आणि 8 गेले 0, 6650. म्हणजे किती रुपये जास्त मिळाले? 6650 रुपये जास्त मिळाले. एकदम सोपा विषय. ठीक आहे, चला जाऊयात आता पुढे. पुढचा प्रश्न आपण बघू. सगळे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत, जास्तीत जास्त प्रश्न आपण बघूयात. बघा पुढचा पॉईंट आपल्याकडे आहे, तो म्हणजे गुणाकार करा. भावांना गुणाकार करणं लय सोपं आहे. 43 ने 4167 ला तुला गुणायचं. पहिलं 3 गुणायचं. चला, 3 7 21, हातच्याला आले 2, 3 स 18 आणि 2 झाले 20चे 0, परत हातच्याला आले 2, 3 1 3 झाले 5 आणि 3 चौक 12, 12005, एक 0 घेतला. 4 7 28 चे 8, हातच्याला आले 2, 4 स 24 आणि 2 26चे 6, परत हातच्याला आले 2, 4 1 4 आणि 2 झाले 6 आणि 4 चौक झाले 16. आता दोघांची बेरीज करून टाकायची. 1 8 6 5 11चे 1, हातच्याला आले 1, 6 7 8 9 झाले. इथं 1 आला, 6 7 8 झाले आणि हा 1, 1,89,181. अशा पद्धतीने तुम्हाला गुणाकार करता आला पाहिजे. गुणाकार करण्याला सोपं तुम्हाला माहिती आहे. भागाकार पण बघा, 13 ने मला भाग लावायचा आहे. कोणाला भाग लावायचा आहे? 2691 ला. बघा 13 दुने 26, 26तून 26 गेले बाबा, 0 राहिले, वरून आले 9. मग 13 0 0, 9तून 0 गेले 9, वरून आला 1 आणि 13 7 माझ्याकडे किती येतं? 91. 91 मधून 91 गेले 0. भागाकारच करायचा भावा. 13 12 11 अशा संख्येने भाग लावायचे. 2 अंकी संख्येनेच तुम्हाला भाग लावायचे. अतिशय सोपे सोपे प्रश्न इथं भागाकाराला येतील. आता पुढचा प्रश्न बघा, कागदी पिशव्या बनवण्याच्या कार्यशाळेत 275 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 15 कागदी पिशव्या लावल्या. काय बाबा, 275 विद्यार्थी आहेत, त्यांनी प्रत्येकी 15 कागदी पिशव्या बनवल्या. तर एकूण किती कागदी पिशव्या बनवल्या? तर गुणाकार करायचा. 275 विद्यार्थी आहेत, एकाने 15 बनवल्या, दोघांचा गुणाकार करायचा. 275 गुणिले 15 काय येतं बाबा उत्तर? ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं. बघा इथे लिहायचं 275 गुणिले 15. 15 5 75 चे 5, हातच्याला आले 7, 15 7 105, 105 आणि 7 झाले 112 चे 2, हातच्याला आले 11, 15 दुने 30 आणि 11 झाले 41, 4125. किती बाबा? 4125 ते तुमचं उत्तर आहे. इतक्या पिशव्या तयार झाल्या. 4125 पिशव्या तयार झाल्या. बावड्या तुला फक्त गुणाकार करायचा आहे, जास्त काही टेन्शन नाहीये. चला पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघा. हा बघा, पुढील संख्या शब्दातली. आता वजा 324 आहेत वर्गमुळात. मग वजा 324 म्हणजे 18. कसं? 324चं वर्गमूळ वजा वर्गमुळात 324 आहे आणि 324चं वर्गमूळ येतं 18, म्हणून वजा 18 हे माझं उत्तर आलं. मग या ठिकाणी आपण लिहू शकतो ऋण 18, ऋण 18 असं या ठिकाणी तुम्हाला लिहिता येईल. 18 असं लिहिता येऊ शकतं. ठीक आहे. एका समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ. भावा समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ, समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ, चौकोनाचे क्षेत्रफळ मला दिलंय. समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे. सीताफळ करू नका. क्षेत्रफळ दिले 104. त्याचा पाया 13 सेमी असल्यास उंची काढा. आता समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ जे आहे त्याचं सूत्र काय? पाया गुणिले उंची. हे सूत्र तुम्हाला माहिती पाहिजे. पाया गुणिले उंची. ओके, पाया गुणिले उंची हे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय दिले? 104. मग इथे लिहायचं 104 बरोबर. पाया किती आहे बाबा? 13 आहे. गुणिले उंची आपल्याला काढायचे. ओके, आता एक काम करा, 104 ला म्हणायचं भावा तू इथंच थांब, 13 ला म्हणायचं तुझं इथं काय काम. हा, 13 गुणिले इकडे आले, 13 गुणिले इकडे आले भागिले, बरोबर. आणि बरोबर आपल्याकडे आले उंची. मग आता उंची बरोबर किती आली माझ्याकडं? उंची बरोबर आपल्याकडं आली या ठिकाणी 104 ला 13 ने भाग लावला, 13 8 104, उंची बरोबर माझ्याकडे 8 सेंटीमीटर आले. तर अशा पद्धतीनं आपण हा प्रश्न सोडवू शकतो. एकदम सिंपल आहे मित्रांनो, सगळे सोपे सोपे प्रश्न असतात, काय काळजी करायची गरज नाही. उद्याच्या पेपरमध्ये याचं समीकरण सोडवा. अशा प्रकारे कुठलंही समीकरण येईल. समीकरण सोडवायचं म्हणजे भावा x ची किंमत काढायची. त्यासाठी काय करायचं? पहिलं 7 म्हणायचं भावा तू जरा पलीकडे जा. 1 7 1 26 आपल्या जाग्यावरती 2x गुणिले 7 करून टाका. 1 7 1 26 आपल्या जाग्यावर, 7 2 14 म्हणून 14x. आपल्याला x ची किंमत काढायची. या x ला म्हणायचं भावा तू जरा पलीकडेच जा. 26 आपल्या जाग्यावर, 14x आपल्या जाग्यावर, हा एक साधिक आहे बरोबर, चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 14. बघा मग इथं 26 परत आपल्या जाग्यावरती, 14तून 1 गेले 13x झाले. आपल्याला x ची किंमत काढायची. 26 ला म्हणायचं तू इथंच थांब. ओके, 13 ला म्हणायचं तुझं इथं काय काम, तो गुणिले तिकडे आला भागिले 13. x ला म्हणायचं तू जाऊ नको लांब.
आता 13 दुने 26, 13 एके 13, 13 दुने 26 म्हणजे x बरोबर किती आलं बाबा माझ्याकडं 2 आलं. सोडवा म्हणजे x ची किंमत काढा. आणि अशा पद्धतीनं आपण x ची किंमत काढू शकतो. सोपा प्रश्न आहे. चला पुढे बघू. पुढचा प्रश्न बघा. आता इथे दिले हा एक समभुज चौकोन आहे. या समभुज चौकोनाचे कर्ण LN आणि MP एकमेकांना A बिंदूमध्ये छेदतात. तर MAN बघा कर्ण जे आहेत ते परस्परांचे लंब दुभाजक असतात. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. हा गुणधर्म माहिती पाहिजे. लंब दुभाजक असतात म्हणजे इथं सगळीकडे 90 मापाचा कोन तयार होणार. म्हणून MAN या कोनाचं माप सुद्धा किती असणार आहे 90 अंश असणार आहे. सगळीकडे 90 मापाचा कोन तयार होतो म्हणून या कोनाचं माप 90. आता अपरिमेय संख्येला गोल करा. अपरिमेय संख्या बघा वर्गमुळात 36चा जर तुम्ही विचार केला तर त्याचं वर्गमूळ मला 6 मिळेल. वर्गमुळात 121चा विचार केला तर मला उत्तर 11 मिळेल. म्हणजे 6 आणि 11 दोन्ही परिमेय संख्या आहे. 3.25 सुद्धा ही परिमेय संख्या आहे. तर वर्गमुळात 7 याचं वर्गमूळ निघत नाही. काढायला गेलात तरी ती खूपच अपरिमेय संख्या तुम्हाला मिळणार आहे. म्हणून वर्गमुळात 17 ही अपरिमेय संख्या आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे. बघा आता ही जी त्रिज्या आहे आपल्याकडे ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाची ही त्रिज्या 5 सेमी आहे. वर्तुळ असून जीवा AB चे केंद्रापासूनचे अंतर 3 सेमी आहे. AB चे केंद्रापासूनचं अंतर 3 सेमी आहे. तर AB ची लांबी काढा. मित्रांनो लक्षात घ्या इथे काटकोन त्रिकोण OPA काटकोन त्रिकोण आणि काटकोन त्रिकोण म्हटल्यावर आपण पायथागोरसचं प्रमेय वापरणार. ओके. कुठल्या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचं प्रमेय? इथं बघा इथं हा जो मला काटकोन त्रिकोण दिसतोय याच्यात मी पायथागोरसचं प्रमेय वापरणार. पायथागोरसच्या प्रमेयानुसार OA चा वर्ग OA कांदा पोहे OA चा वर्ग बरोबर OP वर्ग अधिक AP वर्ग OP चा वर्ग अधिक AP चा वर्ग बरोबर. OA किती 5 आहे बाबा 5चा वर्ग. OP किती 3 आहे 3चा वर्ग. AP मला माहिती नाही. 5चा वर्ग 25 3चा वर्ग 9 AP चा वर्ग बाबा AP वर्ग आपल्या जाग्यावर 9 अधिक इकडाले वजा 25 वजा 9 बरोबर AP चा वर्ग. मग AP चा वर्ग बरोबर 25तून 9 गेले 16 25तून 9 गेले 16 AP चा वर्ग 16. मग AP बरोबर किती 16चा वर्गमूळ 4. आता भावड्या AP बरोबर 4 आहे. तर AB किती असणार आहे केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो म्हणजेच AP बरोबर 4 तर AB काय असणार आहे AP च्या डबल असणार आहे. AB जर का विचार केला तर 2 गुणिले AP असतं आणि 2 गुणिले AP किती बाबा 4 आहे आणि 4 दुने 8 सेंटीमीटर वगैरे माझ्याकडे उत्तर येईल 8 सेमी असं या ठिकाणी मला उत्तर लिहिता आलं पाहिजे. एकदम सोपे प्रश्न आहेत. जरा नीट व्यवस्थित समजून घ्या. या प्रकारचे प्रश्न कधी कधी काय तुम्हाला इथं फक्त हे अंतर दिलं जाईल आणि AB दिली जाईल AB 8 दिली जाईल तर मग म्हणायचं AP 4 आहे आणि त्याच्यावरून त्रिज्या काढा असं म्हटलं जाईल. 3 गोष्टी आहेत. जीवेची लांबी आहे केंद्रापासूनचं अंतर आहे त्रिज्या आहे. तिघांपैकी कुठलेही 2 घटक दिले जातील तिसरा घटक काढायला सांगितलं जाऊ शकतो. आता इथे बघा इथे बाबा तुम्ही विचार केला तर कुठला प्रकार आहे चलनाचा तर इथे बघा 6 18 60 गुणिले 3 180 45 गुणिले 4 180 120 गुणिले 1.5 180 20 गुणिले 9 180 सगळीकडे गुणाकार सारखा येतो म्हणजे इथं व्यस्त चलन आहे. काय बाबा व्यस्त चलन. आणि जर का इथं तुम्ही भागाकार सगळीकडे सारखा असता तर आपण म्हटलं असतं समचलन आहे. गुणाकार जर का या ठिकाणी सारखा आहे तर इथं व्यस्त चलन असतं. चला पुढे बघा. हा या ठिकाणी बघा इथे जनावरांची संख्या आपल्याला दिली ताळ्याच्या खुणा वगैरे दिल्यात एवढ्याच करायच्या जास्त टेन्शन नाही. इथं किती 3 आहे 3 लिहिलं. इथं 5 आणि 2 7 आहेत. इथं 7 लिहून टाकायचं. इथं 11 आहेत ना 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि हा 1 झाले 11. आता बेरीज करा 7 आणि 3 10 11 आणि 7 आणि 3 10 11 आणि 9 20 20 10 आणि 20 किती झाले 30 झाले झालं. आता इथं गुणाकार करा मित्रांनो. हा गुणाकार लय सोपा m अधिक 3 गुणिले m अधिक 2 बघा m अधिक 2 गुणिले m अधिक 3 हा गुणाकार करताना m अधिक 2 ने m अधिक 3 ला गुणायचं बरोबर. याचा अर्थ m ने पहिलं गुणायचं m अधिक 3 ला m ने गुणायचं m अधिक 3 ला नंतर अधिक 2 ने गुणायचं m अधिक 3 ला. पहिलं m ने गुणू m ने गुणलं तर m गुणिले m झाला m चा वर्ग m गुणिले 3 झालं 3m अधिक 2 गुणिले m झालं 2m अधिक 2 6 m वर्गाला म्हणायचं आपल्या जागेवरच थांब. 3 आणि 2 किती झाले बाबा 5 झाले. 3 आणि 2 5 म्हणजे इथं लिहायचं 5m अधिक 6 आपल्या जागेवर. तर अशा पद्धतीने आपण हा जो प्रश्न आहे तो सोडू शकतो.
अशा प्रकारे मित्रांनो इथे तुम्हाला थोडंसं गुणाकार करत असताना इथं थोडंसं प्रश्न बदलू शकतो, वेगळा येऊ शकतो, वेगळी संख्या येऊ शकतात, पण गुणाकार करायला प्रश्न येईल. तर एका कंसाने दुसऱ्या कंसाला कसं गुणायचं हे आपल्या लक्षात आलं. आणि अशा प्रकारचा टेबल तुम्हाला दरवर्षी येतच असतो. आतापर्यंत बऱ्याच परीक्षा झाल्यात, त्या प्रत्येक परीक्षेमध्ये अशा प्रकारचा टेबल आला, त्याच्यामुळे याची जरा तयारी करून ठेवा. बघा पुढचा मुद्दा, एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढा. बघा त्रिज्या 14 सेमी दिली, आर बरोबर 14 सेंटीमीटर. मग मला काय करायचं, वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचंय. वर्तुळाचे क्षेत्रफळ, सीताफळ करू नका, वर्तुळाचे क्षेत्रफळ. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र असतं पाय आर वर्ग. मग किमती टाका. पायची किंमत 22/7, आर चा वर्ग, आर 14 आहे, 14चा वर्ग म्हणजे 14 गुणिले 14, 7 एके 7, 7 दुने 14, 22 गुणिले 2 झाले 44, 44 गुणिले 14, गुणाकार करा. 14 चोक 56चे 6, 4 आले 5, 14 चोक 56 आणि 5 झाले 61, 616 चौसेमी. हे काय झालं बाबा, क्षेत्रफळ. कशाचं, वर्तुळाचं. किंवा कधी कधी म्हटलं जाईल वर्तुळाचा परिघ काढा. वर्तुळाचा परिघ काढायला सुद्धा सांगितलं जाऊ शकतं. 2 पाय आर, परिघ काढायचं सूत्र 2 पाय आर. 2 गुणिले पायाची किंमत 22/7 गुणिले आर आहे 14 बरोबर 7 एके 7, 7 दुने 14, 2 गुणिले 22 झाले 44, 44 दुने 88, तर इथं आलं 88 सेमी. मित्रांनो एक लक्षात घ्या, इथे तुम्हाला वर्तुळाची त्रिज्या 14च्या ऐवजी 7 दिली जाईल, 35 दिली जाईल, अशी सुद्धा बदलेल. आणि क्षेत्रफळ आणि परिघ काढा असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. यासाठी ही सगळी सूत्र नीट आपल्याला समजून घ्यायचं. ठीक आहे, चला पुढे बघा. पुढचा प्रश्न तिसरा बघा. इथं 216चं घनमूळ, 216चं घनमूळ किती, 6, 6चा घन 216 आहे. 1 ते 10 पर्यंतचे सगळे घनमूळ नीट पाठ करा. 1 ते 20 पर्यंतचे वर्गमूळ नीट पाठ करा. त्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातात. 3x वर्ग वजा 7x अधिक 8 या बहुपदीची कोटी लिहा. कोटी म्हणजे सगळ्यात मोठा घातांक. इथं सगळ्यात मोठा घातांक 2 आहे, म्हणून इथं कोटी 2. समजा माझ्याकडे असं असतं 5y वर्ग अधिक 3y घन अधिक 4y. इथं कोटी किती असते, सगळ्यात मोठा घातांक 3 आहे, म्हणून इथं कोटी 3. फक्त असंच असतं 2y अधिक 8, तर इथं कोटी किती असते, वायच्या डोक्यावर काय नाही म्हणजे 1, म्हणजे इथं कोटी असती 1. आणि जर बहुपदी फक्त 8 असती तर कोटी म्हणायचं 0. हे लक्षात घ्या. आता इथे हा जरा थोडासा प्रश्न वेगळा आहे. या प्रश्नाचं उत्तर जरा मी इथं साईडला लिहितो. थोडासा वेगळा प्रश्न. काय दिलंय बघा याच्यामध्ये. याच्यात मला दिलेलं आहे की एका वृत्तचितीच्या तळाचा परिघ 88 सेमी व उंची 20 सेमी आहे, तर वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ काढा. आता तळाचा परिघ, आता ही माझ्याकडे असणारी वृत्तचिती. तळाचा परिघ, तळाला आकृती कशाची, वर्तुळाची. तळाचा परिघ म्हणजे वर्तुळाचा परिघ. वर्तुळाच्या परिघाचं सूत्र असतं 2 पाय आर. ते किती दिले, 88 सेंटीमीटर. आणि उंची मला दिलेली आहे 20 सेंटीमीटर. उंची किती दिली बाबा, 20 सेंटीमीटर. तळाचा परिघ 88, उंची 20 सेंटीमीटर आहे, तर वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ. मग वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ जे आहे त्याचं सूत्र लिहा. वक्र पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय बाबा, 2 पाय आर एच बरोबर. बघा 2 आपल्या जाग्यावर, 2 पाय आर, 2 पाय आरची किंमत किती, 88. माहिती लिहा 88 गुणिले एच किती बाबा, 20 आहे. एच ची किंमत माझ्याकडे 20 आहे. दोघांचा गुणाकार करा. 88 गुणिले 2 करा, 88 गुणिले 20 करा. 88 गुणिले 20, पहिला शून्य घ्या. 82 16चे 6, चला 1 82 16 आणि 1 17, 1760. 1760 चौसेमी, चौसेमी किंवा 1760 सेमीचा वर्ग. अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. हा प्रश्न जो होता क. ठीक आहे, तर एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो, जास्त काय अवघड नाही. चला पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा, किंमत काढा. मित्रांनो इथं किंमत काढायची आहे मला. बघा 3चा 1/2 घात आणि त्याचा पण चौथा घात, म्हणजे 3चा 1/2 घात गुणिले हा चौथा घात. आता बे खे बे, बे दुने 4, म्हणजे 3चा काय बाबा 2 गुणिले 1/2 घात. 3चा 2 घात किती झालं, 9 झालं. संपला. आता इथे बघा, ओ केंद्र असलेल्या वर्तुळात कंस AXB चे माप 80 आहे. हा जो कंस AXB आहे याचं माप 80 असेल, तर AOBचं माप किती, AOBचं माप सुद्धा 80 असणार आहे, कारण हा केंद्रीय कोन आहे. या केंद्रीय कोनाचं माप त्याने अंतर खंडित केलेल्या कंसाच्या मापा एवढं असतं, म्हणजे याचं पण माप 80 अंश. कधी कधी केंद्राचं म्हणजे कोन AOB 80 आहे. कधी कधी म्हटलं जाईल की या कोनाचं माप 80 आहे, तर या कंसाचं माप काढा, कारण या कोनाचं आणि कंसाचं माप सारखं असतं. ठीक आहे. आता पुढचा एक प्रश्न आहे, भागाकार करा. 14n वर्ग भागिले 7n चा 14n चा बरोबर का, 14n चा 6वा घात भागिले आपल्याला 7n चा वर्ग करायचा. आता हा भागाकार करताना बघा, 14n चा 6वा घात, 14 म्हणजे काय बे 7 14, आणि n चा 6वा घात म्हणजे n गुणिले n गुणिले n गुणिले n गुणिले n गुणिले n 6 वेळा गुणाकार.
भागिले 7 गुणिले यांचा वर्ग म्हणजे n गुणिले n 2 वेळा गुणाकार. आता काय काय कट होईल, 1 2 n गेले, 1 2 n गेले, 7 गेला 7 गेला, मग वर काय राहिले बाबा, वर राहिले 2 आणि n किती वेळा आहे, 1 2 3 4 वेळा n आहे म्हणजे यांचा चौथा घात, 2 यांचा चौथा घात. अशा प्रकारे माझ्याकडे उत्तर येऊ शकतं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हा भागाकार करू शकतो. एक पदीने एक पदीला भाग लावताना अशाच प्रकारे जर केला तर पटकन उत्तर मिळतं, तर कन्फ्युजन होत नाही. पुढचा बघा प्रश्न, एका विक्रेत्याने 750 रुपये किमतीचे उदबत्तीचे पुढे विकले, त्याला शेकडा 4% कमिशन मिळेल, तर त्याला शेकडा प्रमाणे किती कमिशन मिळेल? कमिशनचा जर विचार केला एकदम सोपा आहे. कमिशन किती बाबा, 750 रुपयावरती किती, 4%, किती टक्के, 4% कमिशन आहे. 4% म्हणजे काय बाबा, याचा अर्थ बघा, 750 वरती 4% म्हणजे काय, 750 गुणिले 4 भागिले 100, याचा अर्थ असा होतो. 750 4% म्हणजे 4 भागिले 100. आता शून्य गेला, शून्य गेला, 75 चोक किती बाबा, 300 झालं, 75 चोक 300, 75 दूने 150, 150च्या दुप्पट 300, 300 भागिले 10, 300 भागिले 10 केले की किती होतात बाबा, माझ्याकडे 30 रुपये, 30 रुपये एवढी कमिशन या ठिकाणी यांना मिळणार आहे. तर एकदम सोपा मित्रांनो, 4%च्या ऐवजी 5% असेल, 6% असेल, 7% असेल, 10% असेल. इथं अवयव पाडायचे बघा, 25m चा 6वा वर्ग वजा 36n चा वर्ग. मित्रांनो 25 कितीचा वर्ग आहे, 5 आहे, मग 5m कंसाचा वर्ग लिहा, वजा 36 6चा आहे म्हणून 6n कंसाचा वर्ग लिहा. ओके, आता एक काम करा, आपल्याकडे एक सूत्र होतं a वर्ग वजा b वर्ग, त्याचा विस्तार कसा होता, a अधिक b दुसऱ्या कंसात a वजा b, म्हणजे एका कंसात दोघांची बेरीज आणि दुसऱ्या कंसात दोघांची वजाबाकी. तसंच इथं 5m वर्ग वजा 6n वर्ग आहे. मग आपण काय करू, एका कंसात दोघांची बेरीज 5m अधिक 6n आणि दुसऱ्या कंसात वजाबाकी 5m वजा 6n. अशा पद्धतीने आपल्याला हे कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. सूत्र नीट माहिती पाहिजे. सूत्र माहिती असेल तर सगळ्या गोष्टी आपल्या साध्य होतील, सूत्र माहिती नसेल तर गडबड होईल. त्यामुळे सूत्र नीट समजून घ्या. पुढचा प्रश्न बघा, इथे आपल्याकडे 7 सेमी त्रिज्या असलेल्या गोलाचे वक्रपृष्ठफळ. मित्रांनो बघा, गोलाचे वक्रपृष्ठफळ किती बाबा, 7 सेमी त्रिज्या असलेल्या गोलाचे वक्रपृष्ठफळ, त्याचं सूत्र असतं 4 पाय r वर्ग. गोलाच्या वक्रपृष्ठफळाचं सूत्र 4 पाय r वर्ग. 4 गुणिले पायाची किंमत 22 7, r चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7, 7 गेले 7 गेले, 22 चौक 88, 88 गुणिले 7 किती होतं, 616 चौसेमी. चौसेमी हे माझं उत्तर येईल, 616 चौसेमी. 7 8 56 चे 6 4 5, 7 8 56 आणि 5 61 वगैरे येतं. हे जरा नीट कॅल्क्युलेशन करून बघा. 15 गुणिले 13चा 1/5 घात, याचा अर्थ 15चा 1/5 घात आणि 13चा 1/5 घात असं लिहायचं. विषय संपला, एकदम इझी विषय. ओके, चला पुढचे काही प्रश्न बघू. बघा, याच्यामध्ये मला आकृती काढायची. चौकोन एबीसीडी असा काढा की लेंथ ऑफ एबी बरोबर 3.5, बीसी 4.5, सीडी 4 आहे आणि कोण बी चं माप 110 आहे, तर सी चं माप काढा. मित्रांनो पहिले कच्ची आकृती व्यवस्थित काढा तुम्ही. यामध्ये जर तुम्ही बघितलं एबीसीडी, ए बी सी आणि डी ही कच्ची आकृती व्यवस्थित काढा. बी चं माप 110 अंश आपल्याला दिलेलं आहे, ए बी बरोबर 3.5 दिलेला आहे, बी सी बरोबर आपल्याला दिलंय 4.5 आहे, सी डी 4 सेंटीमीटर आहे आणि बी चं माप दिलं आणि सी चं माप किती दिले बाबा, 80 अंश दिले. तर जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही. पहिलं बीसी काढा पाया. अशा टायमाला पहिला बीसी हा पाया काढायचा जो आपल्याला 4.5 सेंटीमीटरचा दिलाय. त्याच्यानंतर कोण बी 110 मापाचा काढा. 110 म्हणजे अशा प्रकारे इकडे जाईल. कोण सी 80 मापाचा, 80 म्हणजे असा जाईल 80 मापाचा. हा झाला 80 मापाचा कोण, हा झाला 110 मापाचा कोण. आता मला ए बी 3.5 आहे. तुमच्या कंपासमध्ये 3.5 सेमी अंतर घ्यायचं. बी वर कंपासचा टोक ठेवून एक कंस मारायचा. त्याच्यानंतर सी डी 4 सेंटीमीटर, परत सी वर कंपासचं टोक ठेवायचं, 4 सेंटीमीटर अंतर घेऊन एक कंस मारायचा. अशा प्रकारे इथं तुमच्याकडे 3.5, इथं येईल 4 सेंटीमीटर. या दोघांना जोडा, हा झाला ए आणि हा झाला डी. तर अशा पद्धतीने तुम्हाला चौकोन काढता येऊ शकतो. चौकोनाची रचना एकदम सोपी आहे. ओके, आता पुढचा एक प्रश्न या ठिकाणी आपल्याकडे आहे बघा. हा अवयव पाडा. 8a चा घन, बघा 8a चा घन वजा 27b चा घन. आता 8 कितीचा घन आहे, 2चा. मग 2a कंसाचा घन करा, 27 3चा आहे, 3b कंसाचा घन करा. आता आपल्याकडे एक सूत्र असतं a घन वजा b घन, a घन वजा b घन. सूत्राचा विस्तार काय, a वजा b दुसऱ्या कंसात a वर्ग अधिक ab अधिक b चा वर्ग हे. ओके, आता पहिली दोघांची वजाबाकी, चला 2a वजा 3b केलं. दुसऱ्या कंसात a चा वर्ग, a च्या जागेवर ती 2a आहे. मग त्या 2a चा वर्ग किती, 2चा वर्ग 4a चा वर्ग a वर्ग अधिक
ए बी म्हणजे या दोघांचा गुणाकार 2a गुणिले 3b अधिक b चा वर्ग म्हणजे 3b चा वर्ग, 3चा वर्ग 9b चा वर्ग b वर्ग झालं. आता काय करा बाबा, एका कंसामध्ये 2a वजा 3b आणि दुसऱ्या कंसात आपल्याकडे काय राहिलं बाबा 4a चा वर्ग अधिक बेत्रिक 6 आणि ab राहिले अधिक 9b चा वर्ग राहिला. अशा पद्धतीने आपण हे गणित सोडू शकतो. इथे आकडे वगैरे बदलू शकतात. 8a घन वजा 27b घनाच्या ऐवजी आपल्याकडं 27b घन वजा 125 एक घन वगैरे असं सुद्धा येऊ शकतं. मग 3चा घन आहे 125, 5चा घन आहे असं सुद्धा येऊ शकतं. तुमच्या सिलेबसवर आधारित मित्रांनो हे गणित असणार आहे. बघा, शंकूच्या तळाची त्रिज्या म्हणजे r बरोबर 6 सेंटीमीटर आहे, उंची h बरोबर 7 सेंटीमीटर आहे. तर शंकूचे घनफळ काढा. शंकूचे घनफळ मित्रांनो एक लक्षात घ्या, घनफळ आणि पृष्ठफळ हे जे तुमचं शेवटचं प्रकरण आहे त्याच्यातली सगळी सूत्र माहिती पाहिजे. शंकूचे वक्र पृष्ठफळ, शंकूचे एकूण पृष्ठफळ, शंकूचे घनफळ, गोलाचे वक्र पृष्ठफळ, गोलाचे एकूण पृष्ठफळ, गोलाचे घनफळ, अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ, घनफळ, वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ, त्याचबरोबर इष्टिकाचिती असेल जी काही सूत्र आहे ती सगळी पाठ करा, कारण त्याच्यावर आधारित डायरेक्ट गणित आपल्याला येऊ शकतात. त्याच्यामुळे सगळी सूत्र माहिती पाहिजे. तर याचं सूत्र आहे 1/3 पाय आर वर्ग एच, हे सूत्र आहे बरोबर. 1/3 गुणिले पायची किंमत किती बाबा 22/7, आर चा वर्ग आर 6 आहे, 6चा वर्ग 6 गुणिले 6 आणि गुणिले एच किती बाबा 7 आहे. मग हे 7 आणि 7 गेले, 3 1 3 3 3 1 3 3 दुने 6 आलं बघा. 22 दुने 44 घ्या, 44 गुणिले हे 6 घ्या. आता गुणाकार करा, 6 चोक 24 चे 4 चल 2, 6 चोक 24 आणि 2 किती झाले 26 सेंटीमीटरचा घन किंवा चौरस सेंटीमीटर असं हे उत्तर येईल. अशा पद्धतीने आपण शंकूचं घनफळ काढू शकतो. वक्र पृष्ठफळ विचारलं तर वक्र पृष्ठफळाचं सूत्र वापरायचं, जे विचारलं जाईल ते सूत्र वापरून आपल्याला गणित सोडवायचं आहे. पुढचा एक प्रश्न, भागाकार करा मित्रांनो. भागाकार करा आणि हे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी लिहायचंय. तर हा भागाकार करताना गडबड होते. y अधिक 1 ने मला भागायचंय कोणाला, 2y चा घन अधिक 6y चा वर्ग अधिक 12y आणि अधिक 8 हा भागाकार करायचा. भागाकार करताना सगळ्यात पहिली गोष्ट मित्रांनो काय करायचं आपल्याला, इथे 2y चा घन जो आहे त्याला y ने भागायचा आहे. कोणाला भागायचंय, 2y चा घन भागिले y करायचं. बघा 2 येतील, y ने y घनाला भाग लावला तर मला y वर्ग मिळेल. मग हा जो 2y चा वर्ग मिळाला त्याला इथं वर लिहायचं आणि वर लिहिल्यानंतर एक काम करायचं, ह्या 2y च्या वर्गने कोणाला गुणायचंय, y अधिक 1 ला. ह्या 2y च्या वर्गने y अधिक 1 ला गुणायचंय. इथं गुणायचंय y अधिक 1 ला. मग काय येईल उत्तर, 2y वर्ग गुणिले y, 2 आपल्या जागेवर y वर्ग गुणिले y, y चा घन झाला, अधिक 2y वर्ग गुणिले 1, 2y चा वर्ग आला. हे माझ्याकडे उत्तर आलं. जे उत्तर येईल त्याला इथं लिहायचं 2y चा घन अधिक 2y चा वर्ग. चला आता इथं वजाबाकी करा. वजाबाकी करताना बघा 2y घन गेले, 6 तून 2 गेले, किती राहिले बाबा 4, 4y चा वर्ग अधिक 12y अधिक 8. आता एक काम करा, 4y चा वर्ग जो आहे त्याला इथं लिहा, त्याला y ने भागायचंय. या 4y वर्गला आता y ने भागायचंय. आता y गेला, वर्ग गेला, म्हणजे काय राहिलं बाबा फक्त 4y. मग त्या 4y ला इथं लिहून टाकायचं अधिक 4y. 4y ने कोणाला गुणायचं, y अधिक 1 ला गुणायचं. y अधिक 1 ला गुणत राहायचंय, y अधिक 1 ला गुणायचं. काय उत्तर येईल, 4y गुणिले y, 4y चा वर्ग अधिक 4y गुणिले 1, 4y. मग माझ्याकडे किती उत्तर आलं, 4y चा वर्ग अधिक 4y झालं. बघा आता वजाबाकी करा, 4y वर्ग 4y वर्ग गेला, 12 तून 4 गेले 8, 8y आणि अधिक 8, 8y अधिक 8 माझ्याकडे उत्तर आलं. आता 8y ला भाग लावायचा, 8y ला भाग लावायचा कोणी, y ने. y गेले, उत्तर आलं 8. आता 8 ने कोणाला गुणायचे, 8 ने y अधिक 1 ला गुणा, 8 ने y अधिक 1 ला गुणा. मग माझ्याकडे काय उत्तर येईल, 8 1 8 म्हणून 8y आणि अधिक 8 1 8 म्हणून 8, 8y अधिक 8 उत्तर आलं. मग इथं लिहायचं 8y अधिक 8. मग इथं वजाबाकी केली 0. मग इथं लिहायचं भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. भाज्य किती बाबा, हे 2y घन अधिक 6y अधिक 12y अधिक 8 हे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार. भाजक काय बाबा y अधिक 1 आणि भागाकार काय बाबा 2y चा वर्ग आणि इथं अधिक बाबा आपल्याला हे 8 लिहायचे राहिले आपले, 2y वर्ग अधिक 4y अधिक 8 लिहिलं आणि अधिक बाकी किती तुमच्याकडे आलेलं आहे 0. ओके, हा भाज्य बरोबर हा भाजक, हा भागाकार आणि हा बाकी असतो खाली. एवढं जरा नीट लक्षात घ्या. या प्रकारचं एखादं गणित येऊ शकतं, आकडे बदलून तुम्हाला भागाकार करायला गणित येणार, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा, हा बघा, याच्यामध्ये अंतर्लिखित कोणाचं माप काढायचं आहे.
बघा हा जो कोन ए एक्स बी आहे, या कंसाचं या कोणाचं माप 70 आहे, तर या कंसाचं माप पण 70 असणार आहे. याचं माप 70 तर याचं माप किती झालं 35 अंश. कारण या अंतर्लिखित कोणाचं जे माप आहे त्या अंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्म असतं. म्हणजे इथं तुम्ही म्हणणार 35 अंश. मग इथं लिहायचं की बाबा कारण अंतर्लिखित कोणाचं माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या तसेच केंद्रीय कोनाच्या मापाच्या निम्म असतं असं आपण म्हणू शकतो. चला पुढचा प्रश्न. जोसेफने आता काय झालं, आता इथे बघा जोसेफने एक गाडी 1 लाख रुपयाला खरेदी केली. म्हणजे पी बरोबर समजा तुम्ही 1 लाख पकडा, 1 2 3 4 5. दरवर्षी गाडीची किंमत 15% कमी होते. म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट तुम्ही बघा आर बरोबर किती 15% कमी होते. त्याच्यानंतर 2 वर्षानंतर नंबर ऑफ इयर एन बरोबर 2 वर्षानंतर गाडीची किंमत किती होईल. मग आता 2 वर्षानंतर गाडीची कमी झालेली किंमत आपण काढू. कमी झालेली किंमत काढू. गाडीची कमी झालेली किंमत 2 वर्षात आपण काढू. 2 वर्षात किती किंमत कमी होईल बाबा. पी गुणिले आर गुणिले एन ते सरळ व्याजाचं सूत्र भागिले 100. पी किती बाबा 1 लाख 1 2 3 4 5 गुणिले आर किती 15 आणि एन किती बाबा 2 आणि भागिले आपले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 1000 गुणिले हे 15 दुने किती झाले बाबा 30. 1000 गुणिले 30 किती झाले बाबा 30,000. 30,000 रुपये गाडीची किंमत कमी झाली. बरोबर. 2 वर्षानंतर 30,000 रुपये कमी झाली किंमत. मग आता 2 वर्षानंतर गाडीची किंमत किती. 2 वर्षानंतर गाडीची किंमत 2 वर्षानंतर जर बघितलं तर गाडीची किंमत आपल्याकडे काय असणार आहे 1 लाख वजा 30,000. 1 लाखामधून तुमची 30,000 रुपये जे डिप्रिशिएशन आहे ते वजा झालं. मग 1 लाख मधून 30,000 गेले, किती राहिले 70,000 रुपये. गाडीची जी किंमत 1 लाख रुपये होती ती आता 2 वर्षानंतर ती 70,000 रुपये झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. ठीक आहे. चला पुढचा मुद्दा बघा. हे सरळ व्याजावर वगैरे 100% प्रश्न. आता इथं सोपे रूप द्या. बघा लक्षात घ्या, भागाकार जर असेल तर त्यांच्या अंशांची वजाबाकी होते. गुणाकार असेल तर बेरीज, भागाकार असेल तर वजाबाकी. 1/5 वजा 1/7. बघा 1/6 तिरकस गुणाकार 7 एके 7 वजा 5 एके 5 भागिले 7 5 35. 7तून 5 गेले 2. 1/2/35 अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. तर सोपे रूप द्या वगैरे अतिशय सोपे प्रश्न असतात. इथे तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. चला पुढे जाऊयात. एका दुकानात 100 रुपयाची वस्तू 90 रुपयाला खरेदी केली. एका दुकानात प्रज्ञाने 100 रुपयाची वस्तू 90 रुपयाला खरेदी केली व श्रेयाने 200 रुपयाची वस्तू 190 रुपयाला खरेदी केली. तर कोणाचा व्यवहार जास्त फायदेशीर झाला. बघा आता या ठिकाणी बघा एका दुकानदाराने शेकडा आपण काय म्हणू बचत म्हणू. शेकडा बचत प्रज्ञाची समजा शेकडा बचत काढू. शेकडा बचत समजा शेकडा बचत तिला जी मिळाली, शेकडा डिस्काउंट मिळाला आपण समजा. ती बाबा समजा 90 रुपये किती रुपयाची वस्तू 100 रुपयाची वस्तू 90 रुपयाला तिने घेतली. म्हणून 90 भागिले 100 गुणिले तुम्ही काय करा या ठिकाणी किती रुपये कमी मिळाले तिला. तिला 100 रुपयाची वस्तू 90 रुपये म्हणजे किती रुपये डिस्काउंट मिळाला तिला बाबा. शेकडा बचत आपण त्याला डिस्काउंटला काय म्हणतो शेकडा आपण म्हणू शकतो ना सूट. शेकडा सूट काढू. शेकडा सूट आपण काढू. तिला किती सूट मिळाली 10 रुपये मिळाली ना. 100 मधून 90 गेले 10 रुपये सूट मिळाली भागिले 100 आणि त्याला गुणिले पण किती करायचं 100 करायचं. बरोबर. किती सूट मिळाली 10 रुपये सूट मिळाली. किती गुंतवल्यावर 100 रुपये गुंतवल्यावर गुणिले 100 करा. उत्तर किती आलं बाबा 10%. तिला 10% शेकडा सूट आहे. त्याच्यानंतर दुसरी कोण आहे श्रेयाची शेकडा सूट काढू. ती किती बाबा 200 रुपये गुंतवल्यावर 190 रुपये तिला या ठिकाणी 200 रुपयाची वस्तू 190 रुपयाला घेतली म्हणजे किती रुपये सूट मिळाली 10 रुपये. 10 रुपये सूट मिळाले किती बाबा 200 रुपये गुंतवले तेव्हा. मग गुणिले काय करा 100 करा. हे 0,0,0,0,0 गेला. 10 भागिले 2 किती 5%. मग आता सांगा कोणाचा व्यवहार जास्त फायदेशीर आहे प्रज्ञाचा का श्रेयाचा. प्रज्ञाला 10% मिळतात, श्रेयाला 5% सूट मिळते. जास्त सूट कोणाला या ठिकाणी मिळाली तर जास्त सूट मिळालेली आहे या ठिकाणी प्रज्ञाला. मग इथं म्हणायचं प्रज्ञाची गुंतवणूक जास्त फायदेशीर आहे. पुढे बघा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं. याच्यामध्ये आपल्याला एकच काम करायचंय. बहुपदीची एकपदी द्विपदी त्रिपदी. जिथं एकच पद आहे ती एकपदी, जिथं 2 पद आहे ती द्विपदी, जिथं 3 पद आहे ती त्रिपदी. आता बघा 15m वर्ग वजा 7m 2 पद आहेत म्हणून 15m वर्ग वजा 7m ही द्विपदी.
त्याच्यानंतर ही बघा ही 3 पद आहेत. 10y वर्ग अधिक 8y वजा 4. ही वजा 16p एक पदी आहे. इथं 2 पदे दिसतात. 17 वजा 1 वर्ग. एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो, अतिशय सोपा. एकपदी, द्विपदी, त्रिपदी ओळखता आलं पाहिजे तुम्हाला. पुढचा प्रश्न काय आहे बाबा, इथे आपल्याला काय करायचंय, इथे आपल्याला या ठिकाणी एक ग्राफ काढायचा, जोड स्तंभालेख. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, इथे हा वाय अक्ष असतोय आपल्याकडं आणि हा आपल्याकडे एक एक्स अक्ष असतो. असे 2 अक्ष काढायचे, हा एक्स अक्ष आणि हा वाय अक्ष. इथं तुम्हाला मयूर सेंटर आणि मधुर सेंटर आहे. आंबा आणि चॉकलेट हे 2 गोष्टी आहेत. आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथं जवळपास 100-200चा फरक आहे. मग इथं काय करू आपण, 50, 100, 150, 200, 250 आणि 300 पर्यंत घेऊ. बघा 100 सॉरी 50, 50 घेऊ ना फरक, 50, 100, त्याच्यानंतर 150, त्याच्यानंतर 200, 250 आणि 300. ठीक आहे. आता 2 गोष्टी आहेत इथं आपल्याकडे, काय मयूर सेंटर आणि मधुर सेंटर. आईस्क्रीम सेंटरमध्ये मार्च महिन्यात विक्री झालेल्या आंबा व चॉकलेट आईस्क्रीम कपांची संख्या पुढील प्रमाणे दिली आहे. मयूर सेंटर आणि मधुर सेंटर दोघांची, आंबा आणि चॉकलेट. मग या ठिकाणी बघा, आंबा आणि चॉकलेट दोघांचा विषय, मयूर सेंटर आणि मधुर सेंटर. मग आपण इथं करू मयूर सेंटर आणि इथं आपण काय करू, मधुर सेंटर. तर पहिली गोष्ट, आंबा आणि चॉकलेट या दोघांची, मयूर सेंटरची बेरीज दोघांची किती बाबा, आंबा आणि चॉकलेट दोघांची जर बेरीज आपण बघितली तर 150 आणि 300 झाली आपल्याकडे किती, 450. आपण इथं 100-100चाच फरक घेऊ, ते बरं पडेल, कारण टोटल आपल्याला काढायचे म्हणून 100चा फरक. 100, त्याच्यानंतर 200, 300, 400, 500 आणि 600 पकडा. इथं 450 आणि इथं बेरीज होते 300. बघा, अरे बापरे, 1 सेमी बरोबर 50 हे प्रमाण घेऊन स्तंभालेख काढा. तर हे 50 घेऊन कसा काय स्तंभालेख काढायचा आपल्याला, ठीक आहे, जोड स्तंभालेख काढायचा सांगितलं. मी विभाजित काढायला गेलो होतो, जोड स्तंभालेख आपल्याला काढायचा. 50-50च घ्या, डोक्याला ताप नको. 50, 100, 150, 200, 250 आणि 300. चला, मयूर, पहिला आपण काय करू, मयूरचा विचार करू. मयूर जोड स्तंभालेख काढायचा आहे. मयूर इथं मध्ये लिहा, मयूरसाठी जोड स्तंभालेख. पहिली गोष्ट काय करा, याच्यामध्ये बघा आंब्यासाठी किती, 150. आपण एक आंबा घेऊ, आंबा त्याला अशा प्रकारे कलर देऊ. आणि दुसरा काय बाबा या ठिकाणी आहे चॉकलेट. चॉकलेट जो आहे त्याला आपण कलर नको द्यायला, पहिला आंबा काढू. मयूर सेंटरमध्ये आंब्याचा किती बाबा, 150 दिसते. मग इथं आंबा 150, आंब्याला रंग द्यायचा आहे, रंग देऊन टाका. आणि आंब्यानंतर दुसरं काय बाबा, चॉकलेट 300 आहे. मग चॉकलेटला यालाच जोडून 300 पर्यंत काढायचं, असंच काढायचं, एवढं जास्त काय टेन्शन नाही. हा झाला मयूरचा. त्याच्यानंतर मधुर सेंटर. मधुर सेंटरमध्ये पण तसंच आहे आपल्याला. पहिला आंबा किती बाबा, 200, मग 200 पर्यंत काढा. हा गेला आंबा 200 पर्यंत. आणि त्याच्यानंतर 100 चॉकलेट आहे, चॉकलेट किती, 100 पर्यंत. आंब्याला कलर द्या. अशा पद्धतीने आपण हा जोड स्तंभालेख आपण काढू शकतो. तर जोड स्तंभालेख आपल्याला येतो, किंवा कधी कधी एखादा जोड स्तंभालेख दिला जाईल आणि त्या जोड स्तंभालेखावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातील, असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर आजच्या या चर्चेमध्ये आपण ही प्रश्नपत्रिका बघितली. नक्कीच तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. हेच प्रश्न येतील अशातला भाग नाही, पण या प्रकारचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. ठीक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.